नमस्कार मंडळी, गौरीज किचन आणि बरेच काहीमध्ये मी गौरी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मंडळी, आज आहे महाशिवरात्र आणि उपास असल्यामुळे आपण उपासाचे आज पदार्थ बघणार आहोत। हे मी वरीचे तांदूळ घेतले आहेत आणि वरीचे तांदूळ आपण स्वच्छ धुवून 2-3 वेळा असे मी निथळत ठेवले आहेत एका सुती कापडामध्ये। आणि आता आपण वरीचा भात कसा करणार आहोत ते पाहणार आहोत। एकदम छान व्यवस्थित होतो, तुम्ही अशा पद्धतीने करा, एकदम मोकळा मोकळा आणि मस्त होतो। आपण तांदूळ एक अर्धा तास निथळत ठेवले होते। त्यानंतर आपण 1 चमचा शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे, तुम्ही तूपही घेऊ शकता, आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। जिरं चांगलं तडतडल्यानंतर आपण वरीचे जे तांदूळ घेतले, जे निथळून ठेवले होते, ते आपण परतवून घेणार आहोत या तेलावर। ही स्टेप केल्यामुळे काय होतं की वरीचा जो तांदूळ आहे तो चिकट होत नाही आणि मोकळा मोकळा भात होतो, छान होतो व्यवस्थित। मी हे 2 पेले, जो मी पेला आपला घरातला असतो त्याचं मेजरमेंट घेतलेलं आहे, तर 2 पेल्याचे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे आता मस्त आपण परतवून घेणार आहोत। छान असे तेलावर असे परतवून घ्यायचे। एक साधारण 4 ते 5 मिनिटं आपण असे परतवून घेणार आहोत, त्यामुळे भात एकदम मोकळा मोकळा होतो, अजिबात चिटकत नाही, म्हणजे तुम्हाला असं चिकट चिकट वाटत नाही। बऱ्याचदा काय होतं की वरीचा जो भात असतो तो चिकट होतो, त्यामुळे हे अशा पद्धतीने करा, नक्कीच छान होईल, मोकळा भात होईल। तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सांगा, की वरीचा तांदूळ काही जण म्हणतात, काही जण भगर म्हणतात, तर वेगवेगळी नावं आहेत याला। आमच्याकडे याला वरीचा तांदूळ म्हणतात, उपासाला खाल्ला जातो हा। आणि आता जर आपण मी आता 2 पेल्याचा भात घेतला होता, तांदूळ घेतले होते, त्यामुळे मी डबल करणार आहे। 2 पेल्याचा मी तांदूळ घेतला होता, त्यामुळे मी ते 4 पेले गरम पाणी घेणार आहे आणि गरम पाणी आपण त्यात घालणार आहोत। अजिबात थंड पाणी वापरू नका, गरम पाणी घ्यायचं आहे, म्हणजे जितकं आपण मेजरमेंटने तांदूळ घेतले त्याच्या डबल प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे। इतकंच प्रमाण घ्या, म्हणजे कसा भातही व्यवस्थित होतो, अगदीच भात गिळगिळीत असा मऊसुदीक पातळ होत नाही एकदम। पाण्याचं प्रमाण कधी कधी कमी जास्त होतं, त्यामुळे अगदीच कमी झाल्यामुळे भात एकदम कोरडा होतो आणि एकदम जास्त टाकल्यामुळे भात एकदम चिकट चिकट होतो, त्यामुळे हे असंच प्रमाण घ्या, भात नक्की व्यवस्थित छान मोकळा होणार आहे। आता आपण हा भात शिजेपर्यंत थोडंसं आपण चवीपुरती मीठ घालूया। इथे मी सेंदे नमक घेतलेलं आहे उपासासाठी, त्यामुळे हे छान असं आपण एक भात शिजेपर्यंत आपण असं ठेवणार आहोत। थोडासा भात असा शिजल्यासारखा वाटल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटं ठेवणार आहोत असंच। भात बघा एकदम छान मोकळा झालेला आहे, अजिबात कुठेच चिकट चिकट नाही आहे। आणि आता हा गरम आहे, थोडा थंड झाल्यानंतर सुद्धा हा व्यवस्थित मोकळा मोकळा भात होतो, चिकट अजिबात नाही आहे, कुठे भांड्याला पण चिटकत नाही आहे, इतका मोकळा झालेला आहे। तर हा आपला तयार झालेला आहे वरीचा भात। आता वरीचा भात झाला आहे, तर त्याबरोबर खाण्यासाठी काही जण शेंगदाण्याची आमटी बनवतात किंवा ताकासोबत पण खूप छान लागतो हा भात। तर मी इथे आता तुम्हाला शेंगदाण्याची आमटी दाखवणार आहे। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात एक 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आलं तुम्हाला चालत असेल उपासाला तर तुम्ही घालू शकता किंवा ते स्किपही करू शकता। 1 वाटी मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, जे चांगलं शेंगदाणे परतवून त्याचं कूट केलेलं आहे। आणि त्यानंतर साधारण 4 ते 5 चमचे मी ओलं नारळाचा कीस घेतलेला आहे। हे सर्व मिश्रण आपण एकदम व्यवस्थित मिक्स करूया आणि त्यानंतर आपण यात थोडंसं मीठ घालणार आहोत चवीपुरती। आणि एका पेल्याचं मी मेजरमेंट घेते, अर्धा पेला आपण पहिले पाणी घालून छान मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि मग थोड्या वेळाने परत पूर्ण पाणी घालून साधारण मी 1 ते 1.5 कप पाणी घातलेलं आहे पेला, आणि हे अशी छान त्याची पेस्ट केलेली आहे बघा। छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता आपण फोडणी देऊया। फोडणीसाठी मी 1 ते 2 चमचे तेल घातलेलं आहे, शेंगदाण्याचं तेल आहे, तूपही घालू शकता, तुमच्यावर आहे ते।
त्यानंतर यात आपण 1 चमचा आपण जिरं घालणार आहोत। छोटा चमचा असल्यामुळे मी 2 चमचे घातलेले आहेत। 1 चमचा घाला जिरं। त्यानंतर अर्धा चमचा ओली मिरची वाटलेली आहे, ती मी जराशी घातलेली आहे। त्याने चव छान येते तेलावर परतल्यावर। आपण वाटणातही मिरची घातली होती, त्यामुळे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही मिरची घाला किंवा नाही घातली तरी चालण्यासारखं आहे। त्यानंतर आपण जे वाटलेलं वाटण आहे ते आपण यात घालणार आहोत। छान असं मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी अर्धा बटाटा घेतलेला आहे उकडलेला, तो थोडा कुस्करून घालणार आहे। चव छान येते, थोडं दाटसर पण होतं, त्यामुळे घालायचं आहे। तुम्ही ही स्टेप स्किप केली तरी चालेल, पण मला बटाटा घातल्यावर अजून चव छान लागते, त्यामुळे मी अर्धा बटाटा उकडलेला घातलेला आहे याच्यामध्ये। आणि असं खरंच करून बघा, खूप छान लागते आमटी ही। चवीपुरती आपण थोडंसं मीठ घालणार आहोत। मगाशी वाटणात पण आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे आपल्याला लागेल तसं चवीपुरती मीठ घालायचं आहे। पाणी थोडंसं आपण वाढवू शकतो, जर खूप जास्त दाट वाटत असेल तर थोडं पाणी वाढवलं तरी चालणार आहे। छान अशी आपली ही शेंगदाण्याची आमटी तयार आहे। खूप छान लागते वरीच्या भातासोबत, नक्की करून बघा। त्यानंतर आपण ओली बटाट्याची रस्सा भाजी करणार आहोत। त्यासाठी मी एक अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे, 2 चमचे जिरं घेतलेलं आहे। त्यानंतर 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या, आणि ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे, तो साधारण मी अर्धी ते पाऊण वाटी आपण घेतलेला आहे ओल्या नारळाचं खोबरं। आणि हे सर्व मिश्रण आपण छान वाटून घेणार आहोत। पाणी घालायचं आहे याच्यात, मीठ घालायचं आहे चवीपुरती, आणि छान याचं वाटण करायचं आहे। हे आपलं वाटण तयार आहे। आता आपण फोडणी देऊया। त्यासाठी एका कढईमध्ये मी साधारण 3 चमचे तेल घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं तेल। यात 1.5 चमचा मी जिरं घेतलेलं आहे। जिरं चांगलं परतून तडतडू द्यायचं, फोडणी छान होते। आणि मग फोडणीत आपण हे जे वाटलेलं मिश्रण आहे ते घालणार आहोत। छान असं परतवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्याच्या भांड्यात थोडंसं मी पाणी घालून, थोडंसं एकदम किंचित पाणी घातलेलं आहे, अगदी जास्त घालायचं नाहीये। सुकी भाजी पण बटाट्याची तुम्ही करू शकता, ही मी थोडी रस्सा भाजी दाखवलेली आहे। यात आपण चवीपुरती मीठ घालणार आहोत, आणि त्यानंतर उकडलेल्या बटाट्याची मी अशी छान तुकडे करून घेतलेले आहेत बारीक बारीक, ते आपण घालणार आहे। साधारण 5 मी बटाटे घेतलेले आहेत, 4 ते 5 बटाटे घ्यायचे आहेत आणि उकडून मस्तपैकी त्यात घालायचे आहेत। त्यानंतर आपले शेंगदाणे असतात तेही मी वाफवून घेतलेले आहेत, ओले शेंगदाणे, तेही त्यात घालणार आहोत। यात रताळं पण घालतात, मला रताळं फार आवडत नाही, त्यामुळे मी रताळं घातलेलं नाही आहे, पण रताळं पण घालू शकतात, छान लागते भाजी। थोडंसं मी पाणी घालून थोडी भाजी चांगली शिजवून घेणार आहे, म्हणजे बटाटा थोडासा मऊसूत झाला पाहिजे, थोडा अजून सॉफ्ट झाला पाहिजे। उकडलेलाच आहे पण तरीसुद्धा थोडं पाणी घालून त्यात छान असं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे छान त्याला चव येते। आणि बघा बटाटा छान स्मॅश पण झालेला आहे त्याच्यात, आणि ही भाजी थोडी आळणार आहे थोड्या वेळाने थंड झाल्यावर, त्यामुळे ही मस्त छान लागते।
यात आपण ज्या बटाट्याचा जो चिवडा मिळतो, गोड चिवडा मिळतो बाहेर मार्केटमध्ये, तोही यात घालून खूप छान लागतो। मिसळ म्हणतात त्याला, बटाट्याची मिसळ खूप छान लागते, उपासाची मिसळ। त्यामुळे नक्की करून बघा। ही आपली उपासाची थाली आज तयार आहे। वरीचा भात आहे, शेंगदाण्याची आमटी आहे, त्याचबरोबर आपण साबुदाण्याची खिचडी पण मी आज केलेली आहे आणि बटाट्याची रस्सा भाजी उपासाची। साबुदाण्याची खिचडीची रेसिपी मी मागच्या तुम्हाला एपिसोडमध्ये दाखवली होती, त्यामुळे तुम्ही तिथेही माझ्या एपिसोडमध्ये जाऊन बघू शकता। आजची ही उपासाची थाली तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।